खासदार प्रणितीताईंच्या विजयात महादेव कोगनोरेंचा सिंहाचा वाटा। सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून महायुतीकडून रामभाऊ सातपुते आणि महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनोरे यांचं समर्थन मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला। शेवटी महादेव कोगनोरे यांनी महाविकास आघाडीबरोबर जाऊन लोकसभेचे उमेदवार खासदार प्रणितीताई शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता। फक्त निर्णय घेऊन कोगनोरे शांत बसले नाही तर दिवस रात्र एक करून एमके फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसमवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली आणि मतदारसंघ पिंजून काढला। आज जेव्हा लोकसभेचा निकाल जाहीर झाला, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे भरघोस मताने विजयी होताच कोगनोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे। कारण महादेव कोगनोरे यांनी जेव्हा दोन्ही गठबंधनाकडून दबाव येत असताना महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, महादेव कोगनोरे यांनी घेतला, त्यामुळेच या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। कारण महादेव कोगनोरे यापूर्वी माजी खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांच्या समवेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी परिश्रम घेतले होते। आता ते महाविकास आघाडीचे काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे मोठी जबाबदारी येणार असल्याचं बोललं जात आहे। काल लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपले प्रणितीताई प्रचंड बहुमताने निवडून आले। त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रतिसाद मिळाला आणि जनतेतून जे बीजेपीवर प्रचंड नाराजी होतं ते ह्या मताधिक्यामुळे दिसून आलं। आणि मला सुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूर असेल ते अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे। ह्या मतदारसंघामध्ये चांगल्या पर्यायाने फिरलो आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिलं होतं की 100% लीड मिळेल म्हणून आणि लीड करून दाखवलं। आणि अक्कलकोटमध्ये जे बीजेपीने सांगत होते 35,000 40,000 लीड मिळत होते, पण तिथं पण लीड कमी मिळालं। तिथं सुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रतिसाद मिळाला आणि ताईंना मी ह्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो। आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल एवढंच ह्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो।